नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्तापर्यंत 6 करंटचे लेक्चर आपले झालेले आहेत आणि आता हे 7वं लेक्चर आहे। त्याच्यामध्ये आपण संरक्षण घडामोडी आहेत, त्यानंतर अंतरिक्ष घडामोडी आहेत आणि प्रमुख नेमणुका आहेत। तर याच्यातला जेवढा भाग आपल्या या लेक्चरमध्ये होईल तितका आपण कंप्लीट करूया। चला, सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रलय क्षेपणास्त्र। आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे मला की जेव्हा तुम्ही करंटचा अभ्यास करताय तर तेव्हा आतापर्यंत आलेले जेवढे काही पेपर आहेत त्या सगळ्या पेपरचा जर तुम्ही विचार केला तर एक गोष्ट तुम्हाला कळेल की याच्यामध्ये जे आतापर्यंत आलेले एकच मिनिट आतापर्यंत आलेले जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मग राजकीय घडामोडी जास्त तुम्हाला दिसतात, कृषी आणि पर्यावरणाचा भाग आहे त्याच्यातल्या काही बैठकी असतील तो भाग तुम्हाला जास्त दिसतो। त्यानंतर प्रमुख नेमणुका आहेत, व्यक्तिविशेष आहेत तर तिथे नेमणुका झालेल्या असतील व्यक्तींच्या आणि त्यांचं निधन झालेलं असेल तिथे आपल्याला जास्त प्रश्न दिसतात। पुरस्कारांवर प्रश्न दिसतात, क्रीडा घडामोडीवर जास्त प्रश्न दिसतात। त्याच्यानंतर मग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत तर त्याच्यावर आपल्याला प्रश्न दिसतात, योजनांवर प्रश्न दिसतात। पण अंतरिक्ष असेल, संरक्षण घडामोडी आहेत आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान तर ह्या 3 भागांवर जास्त प्रश्न येत नाहीत आणि आपल्याला त्याच्यात भरमसाठ अभ्यास करावा लागतो। सो ॲटलिस्ट जेव्हा पण तुम्ही अभ्यास करताय ना तर प्रायोरिटीने अभ्यास करा की सगळ्यात आधी तुम्हाला राजकीय भाग झाला पाहिजे, आर्थिक भाग झालाय, पर्यावरणाचा भाग झालेला आहे, पुरस्कार घ्या, व्यक्तिविशेष घ्या, व्यक्तींचे निधन झालेले आहेत तो भाग घ्या, क्रीडांचा भाग घ्या, योजनांचा भाग घ्या, हा भाग आधी करा आणि मग हा सगळा भाग तुम्हाला करायचा आहे। ओके, सो याच्यामध्ये आपण संरक्षण अंतरिक्ष घडामोडींचा जो महत्त्वाचा भाग आहे आपण तेवढाच याच्यामध्ये घेतलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा हे प्रलय क्षेपणास्त्र आहे, त्या प्रलय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतलेल्या आहेत। कुणी घेतलेल्या आहेत तर DRDOने चाचण्या याच्या घेतलेल्या आहेत आणि ते बनवलेलं सुद्धा कुणी आहे, DRDOने बनवलेला आहे। APJ अब्दुल कलाम बेट आहे ओडिसा, या ठिकाणी त्याच्या चाचण्या झालेल्या आहेत। एक 350 ते 500 किलोमीटरचा पल्ला असलेलं हे एक क्षेपणास्त्र आहे आणि क्षेपणास्त्र किती जास्त महत्त्वाची असतात आणि ती काय करतात हे आता आपण रिसेंटमध्ये आपण अनुभवतोय आणि आपण सगळे बघतोय की क्षेपणास्त्र देशाची ताकद जी आहे तर ती किती त्याच्यावरती अवलंबून आहे आणि तुमच्या संरक्षण प्रणाली किती जास्त महत्त्वाची आहे हे आता आपण बघतोय रिसेंटमध्ये, जेव्हा जगामध्ये इतकं मोठं युद्ध चालू आहे तेव्हा। त्यानंतर आहे पुढचं पिनाका रॉकेट आहे, या पिनाका रॉकेटची चाचणी घेण्यात आलेली आहे। चांदीपूर ओडिसा आहे इथून, कमाल पल्ला त्याचा 120 किलोमीटरचा त्याचा पल्ला आहे। गाइडेड रॉकेट आहे, हे लांब पल्ल्याच्या आवृत्तीची याच्यामध्ये चाचणी घेण्यात आली, कोणत्याही वातावरणामध्ये ते डागता येतं, रॉकेट आहे ते, ठीक आहे। सो पिनाका रॉकेटची चाचणी घेण्यात आली। पुढचा आहे द्रौपदी मुर्मू यांनी पाणबुडीमधून प्रवास केलेला आहे आणि पाणबुडीमधून प्रवास करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत APJ अब्दुल कलाम यांनी INS सिंधू रक्षक नावाची जी पाणबुडी होती त्याच्यामधून त्यांनी प्रवास केलेला होता। आणि आता द्रौपदी मुर्मू जे आहे त्यांनी INS वाघशीर, सो वाघशीर लक्षात राहील, आणि त्यांचं काय होतं सिंधू रक्षक, सो INS वाघशीरचे आहे, जे INS वाघशीरमधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत यांनी प्रवास केलेला आहे आणि त्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत ज्यांनी पाणबुडीमधून प्रवास केलेला आहे। त्यानंतर पुढचं आहे K4 क्षेपणास्त्र आहे, याची पण चाचणी घेण्यात आली आणि पल्ला बघायचा किती जास्त आहे, 3500 किलोमीटर इतका मोठा पल्ला आहे, मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे हे। त्याच्यानंतर INS अरिघात जे आहे तर त्या INS अरिघात या पाणबुडीमधून या क्षेपणास्त्राची चाचणी जी आहे तर ती घेण्यात आलेली आहे। पाणबुडीवरून डागता येणारं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे हे K4 क्षेपणास्त्र। कुणी बनवलेला आहे, DRDOने बनवलेला आहे। पुढचा आहे अग्निवीर योजना, आपण सगळ्यांनी भरपूर वेळा ऐकलेली योजना आहे अग्निवीर योजना। याच्यामधलं जे आरक्षण होतं तर ते अग्निवीरांचं सशस्त्र दलांमधलं म्हणजे BSF मधलं जे आरक्षण होतं हे 10% आरक्षण होतं, हे आता 50% नेलेलं आहे। सो जर तुम्ही अग्निवीर योजना जी आहे या अग्निवीर योजनेमध्ये तुम्ही 4 वर्ष तुमचा सेवा कालावधी आहे आणि जर तुम्ही BSF ची तयारी करत असाल तर तुम्हाला 50% आरक्षण जे आहे हे तुम्हाला 50% आरक्षण आता याच्यामध्ये असणार आहे माजी अग्निवीरांसाठी। याच्यामध्ये ही योजना जी आहे BSF मध्ये 50% जागीव राखा, जागीव उलट वाचलं, जागा राखीव जागा म्हणाले, सो जागा राखीव आहेत। सेवा 4 वर्ष व्हायला पाहिजे आणि कधी तुम्हाला अग्निवीर म्हणून तुम्हाला कधी प्रवेश मिळतो तर 17.5 वर्ष ते 17.5 वर्ष ते 21 वर्ष इतकं तुमचं वय असेल तर तुम्ही अग्निवीर जे आहे तर ते अग्निवीर म्हणून तुम्ही जाऊ शकता। 14 जून 2022ला अग्निवीर योजना जी आहे हिचा प्रारंभ झालेला होता, 14 जूनला शाळा सुरू होतात, सो तसेच अग्निवीर सगळे गेलेले होते सीमेवरती असं लक्षात ठेवायचं आहे। ओके, आणि शैक्षणिक पात्रता काय आहे, 10वी किंवा 12वी उत्तीर्ण तुम्ही असायला पाहिजे।
19 डिसेंबर 2025 रोजी सीमा सुरक्षा दलातले म्हणजे BSF कॉन्स्टेबल जे आहेत तिथल्या पदाच्या 50% रिक्त जागा ज्या आहेत या माजी अग्निवीरांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. ओके, पुढचं INS अंजदीप आहे. ही INS अंजदीप जी आहे तर ती तिसरी युद्धनौका आहे. अर्नाळा श्रेणीमधली तिसरी युद्धनौका जी आहे या तिसऱ्या युद्ध नौकेचं अनावरण करण्यात आलेलं आहे. पाणबुडी विरोधी उथळ पाण्यामधली युद्धनौका आहे. नौदलाकडे सुपूर्त करण्यात आली ती चेन्नई या ठिकाणी. यापूर्वी याच नावाची अजून एक रशियन बनावटीची युद्धनौका 2023 मध्ये नौदलामध्ये आलेली होती आणि ही पुढची आहे जी की आपणच बनवलेली आहे. INS अंजदीप तिसरी युद्धनौका आहे ही. त्यानंतर पुढचं आहे अपाचे हेलिकॉप्टर आहे. कुणी बनवलेले आहेत अपाचे हेलिकॉप्टर? तर भारतीय लष्कराला अपाचे अटॅक हेलिकॉप्टर्सची अंतिम तुकडी जी आहे ती गाझियाबाद इथल्या हिंडन एअरफोर्स स्टेशनवरती त्यांना मिळालेले आहेत. हे अपाचे हेलिकॉप्टर आपल्या वायुसेनेला मिळाले. पुढचं काय आहे तर लष्कराला, आपल्या भारतीय लष्कराला मिळालेले आहेत. याच्यामध्ये हे अपाचे हेलिकॉप्टर जे आहेत सो फॉर अमेरिका पण आहे. सो अमेरिकेच्या बोईंग कंपनी जे आहे तर या अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून आपण याची खरेदी केलेली आहे. ओके, सो एवढंच लक्षात ठेवायचं की आपण घेतले कोणाकडून तर फॉर अमेरिका, अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून आपण हे घेतलेले आहेत. 6 हेलिकॉप्टर आर्मीसाठी आपण हे 6 अपाचे हेलिकॉप्टर घेतलेले आहेत. पुढचा आहे टॉप 10 शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्या. मग हा अहवाल जो आहे कोणी दिलाय तर सिप्री, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट आहे सिप्री, तिने हा अहवाल दिलेला आहे. आणि शस्त्रास्त्र आयात करणारे निर्यात करणारे देश कोणते यांचा अहवाल सुद्धा सिप्रीच जाहीर करत असते. आपण हे बघितलेलं आहे नेहमी. याच्यामध्ये भारतातल्या ज्या 3 कंपन्या आहेत आणि जगातल्या 3 कंपन्या, सो जगातल्या 3 कंपन्याच्या 3ही कंपन्या अमेरिकेच्या आहेत. याच्यामध्ये लॉकहेड मार्टिन आहे, RTX आहे आणि नॉर्थरोप आहे ग्रुममॅन, तर ती ग्रुममॅन आहे. सो अशा 3 अमेरिकेच्या आहेत. आणि भारतातली HAL जे हाल आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स 1 नंबरला, दुसऱ्या नंबरला भारत इलेक्ट्रॉनिक्स आहे BEL जिला म्हणतो आपण, आणि 3 नंबरला माझगाव डॉक शिप बिल्डर्स जी आहे माझगावला मुंबईला. सो अशा 3 कंपन्या ज्या आहेत त्या 3 कंपन्या भारताच्या आणि टॉप 3 कंपन्या ज्या आहेत ह्या अमेरिकेच्या शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये अव्वल आहेत. पुढचा आहे इंद्रजाल रेंजर. काय आहे हे इंद्रजाल रेंजर? तर ही AI आधारित स्वायत्त अँटी ड्रोन ग्रस्ती वाहन आहे. म्हणजे तुमच्याकडे एखादं जर ड्रोन येत असेल तर त्याला ते आपोआपच पाडून टाकेल अशा पद्धतीचं अँटी ड्रोन प्रणाली आहे ही. हिचं नाव आहे इंद्रजाल रेंजर. नाव काय आहे हिचं? इंद्रजाल रेंजर. 26 नोव्हेंबर 2025 ला हिचं अनावरण करण्यात आलं. निर्मिती कोणी केलेली आहे तर ग्रेन रोबोटिक्स आहे. इंद्रजाल ड्रोन डिफेन्स हैदराबाद यांनी. त्यानंतर स्काय OS नावाची AI पॉवर्ड सिस्टीम ते वापरतं. इंद्रजाल या विस्तृत अँटी ड्रोन संरक्षण प्रणालीचा एक ते भाग आहे. हे वाहन फिरते असतानाच शत्रूच्या ड्रोनला शोधून नष्ट करण्यामध्ये यशस्वी आहे. भारताने बनवलेलं आहे, हैदराबादमध्ये ते बनवलेलं आहे. सो इंद्रजाल रेंजर महत्वाचा आहे. पुढचा आहे ब्राह्मोस क्षेपणास्त्र. आपण सगळ्यांनी भरपूर वेळा नाव ऐकलेलं आहे. सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे हे. भारत आणि रशिया दोघांच्या नद्या आणि दोघांच्या नद्यांच्या याच्यावरून नावांवरून आपण त्याचं नाव ठेवलेलं आहे ब्रह्मपुत्र आणि मॉस्को असं ब्राह्मोस. सो सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र त्याची चाचणी घेण्यात आलेली आहे बंगालच्या उपसागरामध्ये. मध्यम पल्ल्याचे रॅमजेट इंजिन असलेले जगातलं सर्वात वेगवान क्षेपणास्त्रांपैकी एक असलेलं ब्राह्मोस क्षेपणास्त्र. वेग त्याचा 2.8 मॅक आहे. वजन त्याचं 2500 ते 3000 किलो आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3ही ठिकाणांवरून ते डागता येतं. म्हणजे जमीन, समुद्र आणि हवा 3ही ठिकाणांवरून सोडता येणारं असं ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आहे. हॅमर आहे. हायली अजाईल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज हॅमर नावाची प्रणाली आहे. भारत आणि फ्रान्स या दोघांनी मिळून ती बनवलेली आहे. भारताची सॅफ्रॉन कंपनी आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेल जी 2 नंबरची आहे आपली शस्त्रास्त्र बनवणारी, तर त्या दोघांनी मिळून ही हॅमर प्रणाली बनवलेली आहे. क्षेपणास्त्र आहे हॅमर नावाचं. हवेतून जमिनीवर मारा करणारं एक प्रिसिजन गाइडेड अचूक शस्त्र आहे. फायर अँड फर्गेट तत्वावरती ते चालतं. त्यानंतर राफेल मरीन विमानांसाठी हे क्षेपणास्त्र अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. सो हवेतून जमिनीवर मारा करणारं
हॅमर भारत आणि फ्रान्स. 60 ते 70 किलोमीटर इतका त्याचा पल्ला आहे. पुढचा आहे तेजस लढाऊ विमान. आपण सगळ्यांनी बघितलं होतं दुबई एअर शो मध्ये हे पडलेलं होतं. हे विमान आपण सगळ्यांनी बघितलंय. सगळ्यात लहान आणि हलकं वजनाचं असलेलं तेजस विमान आहे हे. स्वदेशी बनावटीचं आहे, सिंगल इंजिन आहे त्याला. हिंदुस्तान एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी जी आहे तिने म्हणजे तिची डिझाईन बनवलेली आहे आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जी आहे हाल त्यांनी ते बनवलेलं आहे. तेजस नावाचं विमान जे आहे आपलं ते. आणि दुबईच्या एअर शो मध्ये ते पडलेलं होतं, तर त्यामुळे ते चर्चेत होतं. आणि त्याच्यामध्ये कमांडर नमान सॅल यांचं निधन झालं होतं, वैमानिकांचं. त्यानंतर हे झालं MK1 लढाऊ विमान कोसळलेलं होतं दुबई एअर शो मध्ये. जगातलं सर्वात लहान आणि हलकं लढाऊ विमान बनवलेलं आहे कोणी, HAL हाल यांनी बनवलेलं आहे. चाणक्य संरक्षण संवाद 2025 कुठे पार पडलेला आहे, तर तो माणेक शा सेंटर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला. लष्कराचा प्रमुख आंतरराष्ट्रीय संरक्षण आणि धोरणात्मक चर्चासत्र आहे. परिवर्तनासाठी सुधारणा मजबूत असायला पाहिजेत, सुरक्षित पण असायला पाहिजेत आणि विकसित भारताकडे नेणाऱ्या अशा सुधारणा आपल्याला असायला पाहिजेत संरक्षणात्मक. सो त्यासाठीचा म्हणून चाणक्य संरक्षण संवाद 2025 माणेकशा सेंटर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला. पुढचा आहे आशियान संरक्षण मंत्र्यांची बैठक. सो आशियानवाले 10 लोक तुम्हाला माहिती आहेत. त्यानंतर आशियान प्लस प्लस मध्ये अजून 6 येतात, तुम्हाला माहिती असतील ते कोण आहेत ते 6, त्यांची नावं मला सांगाल. आणि कुठे पार पडला आशियान संरक्षण मंत्र्यांची बैठक, तर क्वालालंपूर मलेशिया जे आहे, क्वालालंपूर मलेशिया ठिकाणी त्यांची बैठक पार पडलेली आहे. पुढचा आहे ऑपरेशन हॉक आय. ओके, सो हॉक माहिती आहे तुम्हाला आणि त्याचा आय गिधाड. सो अमेरिका आणि जॉर्डन जे आहे, तर या अमेरिका आणि जॉर्डनने सिरियामधली जी आयसिसची तळं आहेत, तर त्या आयसिसच्या तळांना नष्ट करण्यासाठी म्हणून अमेरिका आणि जॉर्डनने संयुक्तपणे राबवलेलं ऑपरेशन आहे ऑपरेशन हॉक आय. ठीक आहे, तर अमेरिका जॉर्डन कोणासाठी, सिरियामधले आयसिसच्या तळांना लक्ष्य करण्यासाठी. पुढचा आहे डार्क ईगल क्षेपणास्त्र प्रणाली आहे. अमेरिकेची हायपरसॉनिक अँटी मिसाईल यंत्रणा आहे, तिचं नाव आहे डार्क ईगल क्षेपणास्त्र प्रणाली. सो डार्क ईगल क्षेपणास्त्र प्रणाली आहे कोणाची, एवढंच पाठ करा, तर ती अमेरिकेची आहे. पुढचं आहे ऑपरेशन हिंटरलँड ब्रू. कुठला आहे, तर भारतातलं जे महसूल गुप्तचर संचालनालय आहे त्यांचं नशामुक्त भारत किंवा ड्रग्जच्या विरोधी जी मोहीम आहे, तर त्या ड्रग्ज विरोधी मोहीम मधलं आहे हिंटरलँड ब्रू नावाचं ऑपरेशन महसूल गुप्तचर संचालनालयाचं. पुढचं आहे ऑपरेशन म्युल हंट. गुजरात पोलीस आणि सायबर सेंटर ऑफ एक्सलन्स यांनी राबवलेलं आहे ऑपरेशन म्युल हंट. ओके, सो ऑपरेशन म्युल हंट आहे. सायबर गुन्हेगार जे आहे त्या सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी म्हणून गुजरात पोलीस आणि सायबर सेंटर ऑफ एक्सलन्स यांनी ते राबवलेलं आहे. सायबर गुन्हेगारांचे आर्थिक कणा असलेली बँक खाती शोधून काढायची, ती नष्ट करायची आणि फसवणुकींचे रॅकेट जे आहे ते उद्ध्वस्त करायचे, हा त्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्यूल हा जो शब्द आहे, हा म्यूल म्हणजे काय आहे, तर दुसऱ्या व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये सायबर गुन्हेगार फसवणुकीचा पैसा म्हणजे याच्यातनं अकाउंटमधून काढून जे दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये फसवतात की नाही, तर त्याला म्यूल अकाउंट असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे याला म्यूल हंट, ते शोधून काढणे, ती अकाउंट शोधून काढणं आणि ती नष्ट करणं, म्हणून याला म्यूल हंट असं नाव दिलेलं आहे. पुढचं आहे IMA मधून उत्तीर्ण होणारी पहिली महिला. सई जाधव ही डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकॅडमी मधून उत्तीर्ण होणारी पहिली महिला अधिकारी ठरलेली आहे. सईची टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. या मार्गाने सैन्य दलात दाखल होणारी ती पहिली महिला आहे. ओके, सो ते अतिशय महत्त्वाचं आहे. सई काय जाधव. पुढचा आहे ऑपरेशन साय हॉक. मग अशी काय होता, हॉक आय होता, हा काय आहे, हा काय आहे, तर हा आहे ऑपरेशन साय हॉक. कोणाचा आहे तो हॉक आय, कोणाचा होता, अमेरिकेचा. हा कोणाचा आहे, दिल्ली पोलिसांचा. सो दिल्ली पोलीस यांचा सायबर गुन्हे जे आहे त्या सायबर गुन्ह्यांना शोधून काढणं यासाठी त्यांनी 48 तासाची एक मोहीम राबवलेली होती आणि त्या मोहिमेचं नाव होतं सायहॉक, दिल्ली पोलीस. पुढचं आहे ऑपरेशन क्रिस्टल फोर्टेस. पुन्हा एकदा दिल्ली पोलीस, नार्कोटिक्स फोर्टेस आहे ना, तर फोर्टेस आणि क्रिस्टल. सो क्रिस्टलमध्येच क्रिस्टल कसले असतात, नार्कोटिक्सचे, ड्रग्सचे. सो क्रिस्टल फोर्ट्रेस.
नार्कोटिक्सच्या अगेन्स्ट असलेलं दिल्ली पोलिसांचं जे ऑपरेशन आहे त्याला ऑपरेशन क्रिस्टल फोर्टेस असं म्हटलेलं आहे. नक्षलवाद राज्य, नक्षलवाद मुक्त राज्य म्हणून स्वतःलाच घोषित केलेलं आहे मध्य प्रदेशने. मध्य प्रदेशने सांगितलं की आता आमच्या राज्यात कुठल्याही प्रकारचा नक्षलवाद आता नाही उरलेला, असं त्यांनी स्वतःलाच घोषित केलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे पॅट्रियट हवाई संरक्षण यंत्रणा कुणाची आहे? अमेरिका. पॅट्रियट यंत्रणा कुणाची आहे? तर ती आहे अमेरिकेची. त्यानंतर इंटरनेट सुरक्षेबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी पंजाब पोलीस जे आहेत या पंजाब पोलिसांनी सुरू केलेला एक राज्यव्यापी त्यांचा कार्यक्रम आहे, त्याचं नाव आहे सायबर जागो. सायबर जागो, ठीक आहे, हे एक लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या देशाने 10 महिन्यांची ऐच्छिक सैन्य सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे की 10 महिने तुम्हाला वाटलं की तुम्ही सैन्यात जायचं आहे, तुमची ऐच्छिक सेवा आहे, तर तुम्ही ऐच्छिक सेवा जाऊन देऊ शकता, तर तो आहे फ्रान्स. कोण आहे? फ्रान्स. ओके, तो फ्रान्स आहे ज्यांनी हे ऑपरेशन जे आहे किंवा ज्यांनी ही मोहीम जी आहे त्यांनी ही मोहीम आणलेली आहे. त्यानंतर मगाशी आपण हॉक आय बघितली होती, ती पण एक महत्त्वाची आहे. त्यानंतर ऑपरेशन पवन काय आहे? ऑपरेशन पवन दिसतंय का इथे? हा, ऑपरेशन पवन काय आहे? ऑपरेशन पवन तर 1987 ते 1990 दरम्यान श्रीलंकेमध्ये केलेल्या आणि भारतीय शांतता दलाचा समावेश असलेल्या भारतीय लष्करी मोहीम जी आहे या भारतीय लष्करी मोहिमेचं 38 वर्षामध्ये पहिल्यांदाच त्यांचं प्रथमच स्मरण त्यांचं करण्यात आलं. त्याचं नाव होतं ऑपरेशन पवन. त्याचं नाव काय होतं? ऑपरेशन पवन. महत्वाचं नाही ते. पॅट्रियट हवाई बघितलं आपण, अमेरिकेची आहे. त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाने युक्रेनला पॅट्रियट हवाई संरक्षण यंत्रणा दिली? तर जर्मनीने दिलेली आहे. जर्मनीने युक्रेनला दिली आहे. कोणाची आहे ती? अमेरिकेची आहे. त्यानंतर दुर्गा ड्रोन स्क्वाड्रन सीमा सुरक्षा दल आहे BSF. तर या BSF ने आपल्या पहिल्या संपूर्ण महिलांच्या ड्रोन युनिट जे आहे तर ते महिलांच्या ड्रोन युनिटला नाव दिलेलं आहे दुर्गा ड्रोन, चुकलं, दुर्गा ड्रोन युनिट. ओके, सो दुर्गा ड्रोन युनिट असं नाव दिलेलं आहे. BSF ची ड्रोन युनिट जे आहे तिला नाव दिलेलं आहे दुर्गा ड्रोन युनिट. त्यानंतर हवाई दल जे आहे या हवाई दलाने गुवाहाटीमध्ये पहिल्यांदाच त्यांचा एअर शो केलेला आहे. गुवाहाटीमध्ये पहिल्यांदाच एक एअर शो झालेला आहे. ओके, 8 पर्यंत लक्षात ठेवायचं आहे. पहिलं संरक्षण क्षेत्रातील EV ऑक्टोबर 2025 मध्ये प्रवेग डायनामिक्स प्रायव्हेट लिमिटेडने वीर नावाचं वीर या इलेक्ट्रिक टॅक्टिकल ऑन टेरेन व्हेकल ETATV चं अनावरण केलं. देशातलं पहिलं संरक्षण क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहन. सो संरक्षण क्षेत्रामध्ये वापरलं जाणारं इलेक्ट्रिक वाहन आहे TATV. सो हे इतके महत्त्वाचे आहेत. त्यानंतर जे आपले सराव आहेत महत्त्वाचे सराव, तर ते महत्त्वाचे सराव बघून घेऊ. ऑलरेडी त्याच्यावर प्रश्न झालेत आपले. आयोगाने आपल्याला प्रश्न जो विचारतो भाग त्याच्यावर जास्त पाहिजे. सो डेझर्ट सायक्लोन तुम्हाला माहिती आहे भारत आणि UAEचा लष्करी सराव आहे डेझर्ट सायक्लोन. ओके, सो डेझर्ट सायक्लोन आहे. त्यानंतर हरिमाऊ शक्ती आहे. सो त्याच्यात आहे मलेशियाचा, पण हा लष्करी सराव आहे. अजय वॉरियर आहे भारत आणि UK. अजय UK, अजय य वरनं UK येईल. सो अजय UK नावात आहे वॉरियर. सो य आहे ना नावामध्ये, सो य वरनं UK तसं लक्षात ठेवा. माऊ वरून मलेशिया लक्षात राहील. डेझर्ट मध्ये UAE, दुबई डेझर्ट, सो UAE. त्यानंतर एकता सराव, एकता कोणासोबत? तर मालदीव सोबत. सो भारत आणि मालदीव मधला लष्करी सराव एकता सराव आहे. गरुड शक्ती सराव आहे भारत आणि इंडोनेशिया मधला विशेष दलांचा सराव. सो गरुड शक्ती आहे भारत आणि इंडोनेशिया यांचा. त्यानंतर बघा एकुवेरिन माहिती आहे भारत आणि मालदीवचा आहे संयुक्त लष्कर सराव. सूर्यकिरण आहे भारत आणि नेपाळचा.
विनबॅक्स आहे व्हिएतनाम आणि भारतचा, ज्याच्या नावावर कळतं तसं आपण तिथे तिथे नको जाऊया. मित्रशक्ती भारत आणि श्रीलंकेचा आहे. मलबार आपल्याला सगळ्या माहिती आहे, नौदलांचा सराव आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया जे क्वाड कंट्रीज आहेत, क्वाड कंट्रीज, सो त्या 4 क्वाड कंट्रीज मध्ये कोण कोण येतं हा पण प्रश्न येऊन गेला. 5 आईज कंट्रीज मध्ये कोण कोण आहे हा मागच्या वेळेस करंट मध्ये राज्यसेवेचा प्रश्न येऊन गेला. सो ते पाठ करायचं सगळं. सो क्वाड कंट्रीज जे आहे त्या क्वाड कंट्रीजचा मलाबार आहे आणि हा लष्कराचा नाही तो नौदलाचा सराव आहे. कुठला आहे? नौदल सराव आहे. सागर कवच आहे भारतीय तटरक्षक दलाचा, महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर. त्यानंतर एवढे हे महत्त्वाचे आपले काय आहेत, सगळ्या संरक्षण घडामोडी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. ओके, सो थांबूया आपण इथे. इथे आपल्या सगळ्या महत्त्वाच्या संरक्षण घडामोडी ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये मग आपण छोट्याशा अंतरिक्ष घडामोडी ज्या आहेत तर त्या कंप्लीट करूया.